नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत तांदूळ आणि उडीद डाळपासून आप्पे। तर चला बघूया काय काय आपल्याकडे। थोडंसं तेल घेतलेलं आहे मित्रांनो आपण, आणि ते तेल आपण थोडं थोडं टाकून घेऊया आप्पेच्या भांड्यामध्ये, की जेणेकरून आपले जे आप्पे आहेत ते चिकटू नयेत। हे वाटून घेतलेलं आहे आपण, बघू शकता तुम्ही। अतिशय उत्कृष्ट प्रकारचं बेटर झालेलं तयार। एक 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 आपण आप्पेच्या भांड्यामध्ये जे मिश्रण केलेलं आहे आपण ते टाकतोय। हे सगळं टाकून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आप्पे व्यवस्थित भाजले जातील। त्यानंतर आपण ते साईड चेंज करतोय त्याची, कारण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे। बघू शकता कशा प्रकारे गोल्डन असा क्रिस्पी कलर एकदम आलेला आहे त्याच्यावरती। तर आता हे रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। का भांड्यामध्ये आपण पॉटमध्ये काढून घेऊयात। कलर बघा त्याच्यावरती, अगदी गोल्डन असा कलर दिसतोय मित्रांनो। हे अतिशय हेल्दी आणि काहीतरी रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ आहे, त्यामुळे खायला पण खूप छान लागतो। तर हे तुम्ही सॉस किंवा तुमच्याकडे जर तुम्ही जर खोबऱ्याची चटणी वगैरे बनवली तर त्याच्यासोबतही खाऊ शकता। तुमचं जर बेटर चांगलं बनवलेलं असेल तर उत्कृष्ट असे आप्पे तयार होतात। तुम्ही बघू शकता हे बेटर छान असं बनवलेलं आहे, त्यामुळे आप्पेसुद्धा छान होतात। अगदी लुसलुशीत तुम्ही बघू शकता, मऊ असे होतात। बघा हे फोडून बघितल्यानंतर सुद्धा किती लुसलुशीत दिसत आहेत। त्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो केचप सर्व करू शकता, किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता। आम्ही इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे मित्रांनो।